2025 मध्ये दत्त जयंतीचा दिवस वृषभ, सिंह, तूळ, धनु आणि मीन या राशींसाठी विशेष फलदायी ठरू शकतो। 2025 मध्ये दत्त जयंती सर्व विद्यार्थ्यांसाठी शुभ आणि फलदायी ठरणार आहे, कारण हाच दिवस स्वतः गुरुवारी येत आहे, जो गुरु ग्रहाशी संबंधित आहे। भगवान दत्तात्रेय हे गुरूंचे गुरु मानले जातात, त्यामुळे या दिवशी केलेल्या उपासनेचे फळ सर्व राशींच्या विद्यार्थ्यांना मिळेल। मार्गशीर्ष पौर्णिमेला होणारे ग्रहांचे विशेष योग आणि शुक्राचे अनुराधा नक्षत्रातील गोचर यामुळे काही राशींना भाग्याचे विशेष पाठबळ मिळेल। या राशींसाठी दत्त जयंती फलदायी असण्याची कारणे। वृषभ, दत्त जयंती पौर्णिमा तुमच्याच राशीतून होत असल्याने हा दिवस तुमच्यासाठी अतिशय शुभ असेल। कामाचे योग्य नियोजन केल्यास अनेक त्रास टळतील आणि व्यवसायात उलाढाल वाढेल। सिंह रास, वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही क्षेत्रात यश मिळण्याचे संकेत आहेत। करिअरमध्ये प्रगती होईल आणि महत्त्वाच्या कामातील अडथळे दूर होतील। तूळ, ग्रहांच्या अनुकूल स्थितीमुळे विशेषतः शुक्र गोचरमुळे आर्थिक आणि करिअरच्या क्षेत्रात नवीन संधी मिळतील। धनु, या राशींच्या लोकांना आत्मशोध आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी उत्तम संधी मिळतील, तसेच वाढ आणि विकासाचे नवीन मार्ग मोकळे होतील। मीन, शनी ग्रहाचा प्रभाव आणि दत्तगुरूंची कृपा यामुळे तुमच्यामध्ये एक वेगळेच धैर्य आणि शौर्य संचारेल। व्यवसायात फायदेशीर सौदे होतील आणि रखडलेली महत्त्वाची कामे मार्गी लागतील। तथापि काही विद्यार्थ्यांना या दिवशी विशेष लाभ होण्याची शक्यता ज्योतिषीय संकेतानुसार वर्तवण्यात आली आहे। मेष, या राशीच्या विद्यार्थ्यांना मानसिक स्पष्टता मिळेल आणि अभ्यासातील गोंधळ दूर होईल। दत्तगुरूंच्या आवडत्या इतर राशी। ज्योतिषीय शास्त्रानुसार काही राशींवर दत्तगुरूंची विशेष कृपा असते, जसे की मिथुन, कन्या आणि धनुराशी। या राशींच्या विद्यार्थ्यांना प्रचंड गुरुबळ मिळेल, ज्यामुळे कोणत्याही संकटावर मात करून यश मिळवणे सोपे जाईल। विद्यार्थ्यांसाठी उपाय आणि महत्त्व। दत्त जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी केवळ उत्सवापुरती उपासना न करता कायमस्वरूपी दत्तकृपा मिळवण्यासाठी काही उपाययोजना कराव्यात। गुरुचरित्र पारायण, शक्य असल्यास गुरुचरित्र ग्रंथांचे पारायण करावे। वेळेअभावी 9 दिवसांचे लघु कावन वाचल्यास पूर्ण पारायणाचे आशीर्वाद मिळतात। दत्तभावनीचे पठण, नियमितपणे दत्तभावनीचे पठण केल्यास शैक्षणिक प्रगती होते। स्वामी समर्थ सेवा, 11 दिवस श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा किंवा स्वामीचरित्र रासामृत ग्रंथाचे पारायण केल्यास मनोकामना पूर्ण होतात। दत्तमंत्र, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप केल्याने मनाला शांती मिळते आणि अभ्यासात लक्ष केंद्रित होण्यास मदत होते। या दिवशी केलेल्या उपासनेमुळे बुद्धिमत्ता वाढते, एकाग्रता मिळते आणि शिक्षणातील अडथळे दूर होतात। तिथी आणि शुभ मुहूर्त। शुभ तारीख 4 डिसेंबर 2025 गुरुवार। पौर्णिमा तिथी प्रारंभ 4 डिसेंबर रोजी सकाळी 8:37 पौर्णिमा तिथी समाप्ती 4 डिसेंबर रोजी रात्री 28:43 म्हणजेच 5 डिसेंबरच्या पहाटे 4:43। अन्य स्रोतानुसार सकाळी 6:52। या व्हिडिओचा वापर करून तुम्ही तुमचा 4 डिसेंबर दत्त जयंतीचा हा दिवस अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करू शकता।